देवांतक व नरांतक यांना आपण वेदशास्त्रातील वेद यांची शिकवण दिली. होय, आणि वेदशास्त्रात ते दोघं पारंगत आणि गुणवान झाले आहेत. आशीर्वाद आहे. नरांतक देवांतक, तुम्ही वेदशास्त्राची शिकवण तुम्हाला आम्ही दिली, परंतु तुमची कीर्ती या त्रिभुवनात व्हावी हीच आमची इच्छा आहे. परंतु तुम्हाला हे ज्ञान तुम्ही तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घ्यावे. कोणते गुरुवर येत असते? नरांतक देवांतक, ते माझ्या मानात येतच आहे. नमो अधिगणा, नमो अधिगणा, आसोहं गजानना. नमो अधिगणा, आसोहं गजानना. देवसानुस्मृती गणराया नारदाची स्वामी तरली त्रिभुवनाला. नारदाची स्वामी तरली त्रिभुवनाला. नमो अधिगणा, आसोहं गजानना. नमो अधिगणा, आसोहं गजानना. देवतावंदे गणराया नारदाची स्वामी तरली त्रिभुवनाला. नारदाची स्वामी तरली त्रिभुवनाला. या नारद मुनी, आज काय विशेष? नारायण नारायण. रौद्रकेतू, आपण महान व वेद संपन्न सदाचारी ब्राह्मण आहात. या नारदाचा आपणास कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद आहे. माते शारदे, आपणास या नारदाचा कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद बाळानो. आपण महान शूरवीर व्हावे. नारायण नारायण. होय मुनिवर्य, मलाही तेच वाटत आहे. नारायण नारायण. आजपासून देवांतक व नरांतक माझे लाडके शिष्य असतील. नारायण नारायण. मुनिवर्य, तुम्ही त्यांचे गुरु आहात, त्यांना पुढील शिक्षण तुम्ही द्यावे. ठीक आहे रौद्रकेतू, आपण यावे. येतो आम्ही. ठीक आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, यापुढे आम्ही काय करावे? नारायण नारायण. मुनिवर्य, आजपासून आपण जे उपदेश द्याल ते आम्ही आमचे परम कर्तव्य म्हणून आम्ही त्यांचे पालन करू. नारायण नारायण. देवांतक नरांतका, आधी देवादिदेव महादेवांची घोर आराधना करावी व त्यांना प्रसन्न करून इच्छित वर प्राप्त करून घ्यावा. नारायण नारायण. तपस्या कशा प्रकारे करावी? नारायण नारायण. देवांतका, घोर अरण्यात जाऊन एका ठिकाणी बसून ओम नमः शिवाय हा मंत्र जप करून त्यांना प्रसन्न करून घ्यावे व कोणतेही संकट आले तरी त्यांना सामोरे जावे. नारायण नारायण. होय मुनिवर्य, आता आम्ही दोघं महादेवांना प्रसन्न करून माझ्या ठिकाणला भेटू. ठीक आहे, मी आज शुभ कार्यात विनंती कशाला जावा लवकर बाळांनो. आपण ज्या कामासाठी आलो ते तर काम एकदम तरीने पार पडले आहे. आता आपण देवांतक व नरांतक कशा प्रकारे देव
महादेवांची आराधना करतात हे आपण दुरूनच पाहूया. नारायण नारायण. जगी जीवनाचे सारंग घ्यावे सारणी सत्वर. जगी जीवनाचे सारंग घ्यावे सारणी सत्वर. जैसे त्याचे कर्म तैसे फळाचे पुरीश्वर. जैसे त्याचे कर्म तैसे फळाचे कर्म